सर, काल राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आणि बहुचर्चित होती अशी शेतकरी कर्जमाफी योजना. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे 2 लाखापर्यंत. म्हणजे एक अनएक्सपेक्टेड असा लोकांनाच आश्चर्याचा धक्का आहे. शेतकऱ्यांना जर कर्जमाफी खरोखर मिळणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. राज्याचा शेतकरी संकटात आहे. विशेषतः आता आखाती युद्धामुळं, इराणमधल्या युद्धामुळं इथून जी निर्यात होते ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टची, ती दुबईच्या पोर्टवर, अन्य पोर्टवरती 8-8 दिवस झाले तशीच पडून आहे. माल सडतो आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. तर अशा शेतकऱ्यांना शेवटी कर्ज काढावं लागतं. अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे, अशा अनेक गोष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला. म्हणूनच जेव्हा माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडण्यात आलं. त्याच्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची आहे. ही खरोखर होणार आहे का कर्जमाफी ते पाहावं लागेल. ही घोषणा आहे, मग लाडक्या बहिणींचं काय होणार हा विषय आहे. ह्या अर्थसंकल्पाचं एका शब्दामध्ये उत्तम असं विश्लेषण केलेलं आहे ते आदित्य ठाकरे यांनी. हा ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प आहे. ज्या प्रकारचे प्रोजेक्ट्स, इन्फ्रास्ट्रक्चर्स, योजना दिसत आहेत हे ठेकेदारांचं हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प बनवलेला आहे, हे स्पष्ट दिसतं. पण ठीक आहे, पाहू आता. हमी भाव अजूनही त्या मुद्द्यावर कोणतीही वाच्यता नाही. जी देखील एक प्रॉमिस देण्यात आलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ. कर्जमाफी झाली पण हमी भावाचं काय असा प्रश्न विचारला शेतकऱ्यांकडून. नाही, नक्कीच हमी भाव हा या देशातल्या शेतकऱ्यांना कायम हवी असलेली मागणी आहे. शेतकऱ्याच्या मालाला जर हमी भाव नसेल तर शेतकरी आता कशाकरता कष्ट करेल. जर शेतकरी मालाचं उत्पादन करेल, मग दूध असेल, फळभाज्या असतील, अनेक गोष्टी असतील, कांदा असेल, आणि माल नाही म्हणून रस्त्यावरती आणून तो सडका माल टाकावा लागत असेल तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये कष्ट का करावे, का करावे. त्याच्यामुळे हमी भाव ही नरेंद्र मोदी यांनी दिलेलं वचन आहे. पण 11 वर्ष होऊन गेली तरीही शेतकऱ्यांना अद्याप हमी भावाचं वचन ना मोदी पूर्ण करत आहे, ना देवेंद्र फडणवीस पूर्ण करत. शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा नको आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांना फक्त हमी भाव हवा आहे. त्यांच्या मालाला भाव हवा आहे, त्यांच्या मालाला विमा कवच हवा आहे, इन्शुरन्स हवा आहे. जसं आता दुबईच्या पोर्टवरती आमचा माल पडला आहे युद्धामुळे, त्याच्या इन्शुरन्सचं काय, त्याच्या भावाचं काय, त्याच्या नुकसानीचं काय, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावर महाराष्ट्राचं कृषी खातं, जे कोणी कृषी मंत्री आहेत त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे का की इराणच्या, अमेरिकेच्या, इस्रायलच्या युद्धामुळे फक्त प्रश्न गॅस आणि तेलाचा नाही आहे. लोकांना वाटत असेल गॅस, तेल, बरं का, क्रूड ऑइल हाच प्रश्न आहे. रशियाकडून घ्यायला परवानगी, मग इथून आमच्या शेतकऱ्यांना जो कृषी उत्पादनाची ते ठिकठिकाणी तो माल अडकून पडला आहे, काही ठिकाणी सडला आहे. ते नुकसान आहे.